राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीमध्ये देखील महत्त्वाचा ठरणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे कोणत्या आघाडीला पाठिंबा देणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शनिवारी भूमिका स्पष्ट करत कोणत्याही आघाडीला पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केलं आहे. मात्र निवडणूक न लढवण्यावर पाठिंबा देण्याचा संदर्भात त्यांनी भाष्य केलं असलं तरी मात्र त्यांना जे जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळं महाविकास आघाडी असो या महायुती असो या दोन्हीही पक्षांमध्ये दोन्हीही आघाड्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. नेमकं मनोज जरांगे पाटील यांनी काय इशारा दिला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. नमस्कार, मी संतोष मोरे, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाडी सराटे येथून आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र आंदोलनाला खरं स्वरूप आलं ते पोलिसांकडून करण्यात आलेल्या मराठा आंदोलनावर लाठीचार्ज नंतर. त्यानंतर मनोज जरांगे पाटील संपूर्ण राज्यामध्ये एका वाऱ्यासारखे पसरले. मराठा समाजाच्या लोकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार विरोधात एक वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर अंतरवरी सराटे येथे राज्यातील विविध पक्षातील प्रमुख नेते ते शरद पवार असो, उद्धव ठाकरे असो, खुद्द राज ठाकरे असो, ह्या सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांची जाऊन आंदोलनस्थळी भेटी घेतल्या. त्यावेळी राज्य सरकार आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने आरोप केले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी प्रामुख्याने धरली होती की बीडमधील प्रामुख्याने त्यांना सर्वात पहिले म्हटलं होतं की बीडमधले जे मराठा समाजाचे लोक आहेत त्यांना ओबीसी आरक्षण, कुणबी आरक्षण देण्यात यावं ही मागणी धरली होती. त्यानंतर या मागणीचे स्वरूप संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आणि त्यानंतर सर्व महाराष्ट्रात सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यात यावी अशी मागणी धरून घेतली होती. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात एक समिती स्थापन केली. शिंदे समितीचा अहवाल आला. त्यानंतर सख्खे सोयरे हा शब्द त्यात ॲड करण्यात आला आणि त्यानंतर देखील मनोज जरांगे आपल्या काही मागण्यांवर धरून राज्य सरकारवर जालन्यावरून मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या वेशीवर असलेल्या नवी मुंबई येथे, वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांनी ठाम मानून बसले होते. ते आझाद मैदानाला जाणार, परंतु तितक्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळांसोबत मनोज जरांगे पाटील यांची जी बैठक झाली याच्यात बैठकीतून हे आंदोलन मागे घेण्याची तात्पुरती घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र जे आश्वासन राज्य सरकारनं दिले होतं ते पूर्ण न केल्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा राज्य सरकार विरोधात महत्त्वाची भूमिका घेतली. आंदोलन पुन्हा सुरू केलं. आंदोलन सराटीचे आंदोलनावर बसले होते. मात्र त्यानंतर सातत्याने मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री त्यांच्यावर सातत्याने आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र त्यानंतर आता राज्यात लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहे. संपूर्ण देशामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात सर्वाधिक, उत्तर प्रदेश नंतर 48 जागा लोकसभेच्या ह्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळं भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवण्याचा ध्येय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलेला आहे. भाजपला महाराष्ट्रातून 45च्या वरती खासदार निवडून आणायचे आहे. या संदर्भात तयारी केलेली आहे. मात्र तयारी केली असली तरी मात्र त्यांच्यासमोर राज्यातील दुसरी जी आघाडी आहे महाविकास आघाडीचं यांचं एक आव्हान महायुतीसमोर असताना आता मराठा समाजाचं देखील एक मोठं आव्हान भाजपसमोर अप्रत्यक्षरित्या उभं राहिलं असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर कुठेतरी स्पष्ट होत आहे. राज्यात 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यातून प्रामुख्याने जो पहिला टप्पा आहे तो आहे विदर्भातील 5 मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात होणार आहे. मात्र त्या टप्प्यामध्ये साधारणतः मराठा मनोज जरांगे पाटील यांनी जो इशारा दिलेला आहे की मी कोणत्याही पक्षाला समर्थन देणार नाही आहे किंवा मी मराठा समाजाच्या वतीने निवडणुकांमध्ये उमेदवार देखील उभे करणार नाही, मात्र तुम्हाला पाडाचं त्यांना पाडा, हा जो मेसेज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिलेला आहे हाच भाजपसाठी
डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील पहिला जो टप्पा होणार आहे विदर्भातील, या टप्प्यामध्ये साधारणतः मनोज जरांगे फॅक्टर हा दिसण्याची फार शक्यता कमी आहे. परंतु दुसरा जो टप्पा असणार आहे त्या टप्प्यामध्ये हिंगोली, परभणी आणि नांदेड हा जो दुसरा टप्पा आहे, ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालण्याची शक्यता आहे. विशेषतः हिंगोलीमध्ये दोन्हीही जे नेते आहे, दोन्ही पक्षांकडून दिलेले आहे, त्यामध्ये दोन्हीही मराठा समाजाचे असल्यामुळं आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटीलनं जे आव्हान केलेलं आहे ते कुणाच्या बाजूनं अधिक फॅक्टर काम करते हे तर निवडणूकच्या मतदानाच्या नंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र ह्या ठिकाणी दोन्हीही मराठा नेते असल्यामुळं हा फॅक्टर आता कुणाच्या बाजूने जाणार हे सध्या तरी कळू शकणार नाही. मात्र दुसरा जो मतदारसंघ ह्या दुसऱ्या टप्प्यातला तो आहे परभणी. परभणीमध्ये आपल्याला माहितीच आहे की ज्या प्रकारे महादेवराव जानकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने कोट्यातली जागा महादेव जानकर यांना देण्यात आलेली आहे, त्यामुळे आज त्यांना आपला अर्ज देखील भरलेला आहे. तर महादेव जानकर विरुद्ध त्या ठिकाणी जे मराठा समाजाचे जे नेते जे उमेदवार देण्यात आलेले आहे त्यांची सीधी लढत ही महादेव जानकरांसोबत होणार. त्यामुळे कुठेतरी ओबीसी आणि मराठा हा जो वाद जो सातत्याने राज्यामध्ये चर्चेत आहे आणि केंद्रबिंदू स्थानी हा जो वाद सुरू आहे, तर ह्या परभणी मतदारसंघामध्ये हा वाद देखील समोर येण्याची शक्यता आहे. दुसरा मतदारसंघ आहे, तिसरा मतदारसंघ आहे सॉरी, तो आहे नांदेड. नांदेडमध्ये भाजपच्या वतीने विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर काँग्रेसच्या वतीने विकास चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. दोन्हीही जे नेते आहे हे मराठा समाजाचे आहे. मात्र त्या ठिकाणी ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान केले त्या ठिकाणी आता हे पाहावं लागणार आहे की नेमका मराठा समाज कुणाच्या बाजूने मतदान करतो. तिसरा टप्पा असणार आहे, त्यामध्ये त्या टप्प्यामध्ये असणार आहे छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव हे 2 मतदारसंघ असणार आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा मतदार आणि ओबीसी मतदाराचं जे विभाजन आहे हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळं नेमकं मनोज जरांगे पाटील यांना जो इशारा दिला हा कुणाच्या बाजून जाणार हा एक महत्त्वाचा विषय असणार आहे. विशेषतः लातूर मतदारसंघ मागासवर्गीय साठी राखीव आहे. मात्र त्या ठिकाणी ओबीसी आणि मराठा समाजाचे जे मत हे मोठ्या प्रमाणात लक्षणीय आहे. त्यामुळं हा इफेक्ट देखील लातूरमध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांचा चालण्याची शक्यता आहे. दुसरा धाराशिवमध्ये यापले ओमराजेंना यांना उमेदवारी शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत त्यांना देण्यात आलेली आहे. अद्यापही त्या ठिकाणी जे महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे, मात्र महायुतीच्या वतीने अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र ही देखील लढत ही महत्त्वाची ठरणार आहे. चौथा जो टप्पा असणार आहे हा टप्पा जो असणार आहे हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड हे 3 मतदारसंघ जे मराठवाड्यातले आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचा जो सर्वाधिक जो फॅक्टर आहे या 3 मतदारसंघामध्येच कुठेतरी काम करण्याची जास्ती शक्यता आहे. मतदारसंघ त्याच्या चौथ्यामधला जो जालना लोकसभा मतदारसंघ आहे, हा जालना मतदारसंघ हा खुद्द मनोज जरांगे पाटील यांचा मतदारसंघ आहे. आणि त्या ठिकाणी दानवे जे गेले 6 टर्म बसून त्या ठिकाणून खासदार आहे, ह्या वेळेस देखील भाजपने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. राज्यमंत्री आहे, अनेक विभागाचा त्यांच्याकडे चार्ज आहे. मात्र या ठिकाणी आता नेमका मनोज जरांगे फॅक्टर किती काम करतो हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण की खुद्द मनोज जरांगे पाटील याच लोकसभा मतदारसंघातून येतात. चौथ्यामधला जो तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड म्हणजे सर्वाधिक महत्त्वाची लढत असणार आहे ती म्हणजे पंकजा मुंडे गेल्या 4.5 वर्षांपासून राजकीय वनवासात होत्या. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची बहीणचं तिकीट कापून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. मात्र त्यांच्यासाठी ही त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. मात्र या अनेक 4.5 वर्षानंतर जे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे जे वाद जे सुरू होते हे कुठेतरी मिटलेले आहे. आणि धनंजय मुंडे ह्या वेळेस पंकजा मुंडे यांचा प्रचार करताना दिसत आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी महायुतीच्या माध्यमातून देखील त्यांना घेतलेली आहे. परंतु या मतदारसंघामध्ये वंजारा समाजाचे मतं आणि विशेषतः स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणारा जो मतदार आहे ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं गोपीनाथ मुंडे यांचाच वारसा घेऊन पंकजा मुंडे ह्या समोर चाललेल्या आहे.
परंतु ह्या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडे महाविकास आघाडीकडून असल्यामुळे ह्या ठिकाणी आता नेमकी शरद पवार काय भूमिका घेतात, कोणता उमेदवार देतात यावर देखील या लढतीचं भवितव्य समोर असणार आहे. कारण की जर ज्योती मेटे यांना जर शरद पवार गटाच्या वतीने जर उमेदवारी देण्यात आली तर कुठंतरी हा ओबीसी आणि मराठा हा संघर्ष हा समोर येण्याची शक्यता आहे आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मनोज जरांगे फॅक्टर आहे वर्क करण्याची शक्यता आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की मराठा समाजाचे जे विनायक मेटे होते, जे स्वर्गीय, त्यांना जे मराठा समाजासाठी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या सातत्यानं मागणीमध्ये ते पुढे राहायचे. शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून त्यांना राजकीय कारकीर्द आणि समाजकार्य केलेलं आहे. जी भावना, जी लोकांमध्ये जी सहानुभूती आहे विनायक मेटे संदर्भात, ही देखील कुठेतरी ज्योती मेटे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न आहे. मात्र सोनूने देखील एक पर्याय म्हणून शरद पवार हे विचार करत आहे. मात्र जर या ठिकाणी सोनूने किंवा ज्योती मेटे यांना जर उमेदवारी दिली तर कुठेतरी पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे वाद असल्यापेक्षा हा वाद ओबीसी विरुद्ध मराठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या मतदारसंघात देखील विशेषतः मराठा समाजाचा जो मनोज जरांगे फॅक्टर आहे हा वर्क करण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मराठा समाज आणि ओबीसी समाजात हा जो वाद सुरू आहे, त्यानंतर लोकसभा निवडणूक ही जी होत आहे याच्यामध्ये जो मनोज जरांगेंनी जो इशारा दिलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. विशेषतः हा भाजपसाठी डोकोदुखी ठरण्याची शक्यता अनेक जाणकार आणि राजकीय विश्लेषकांकडून वारंवार बोलण्यात येत आहे. त्यामुळं विशेषतः हा फॅक्टर कशा प्रकारे आता काम करतो हेच येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाच्या नंतरच स्पष्ट होणार आहे.